नमस्कार. स्वामी भक्त हो, स्वामी समर्थ हो, जेव्हा आपल्या भक्ताची परीक्षा घेतात तेव्हा ही 7 चिन्हे दिसतात. स्वामी भक्तांनो, एक प्रश्न स्वतःला विचारा. पूर्वीपेक्षा आज तुम्ही जास्त नामस्मरण करता, तरीही संकट का वाढली आहेत? प्रत्येक कामाच्या शेवटच्या टप्प्यावर अडथळे का येत आहेत? पण जर मी तुम्हाला सांगितले की काही भक्तांच्या श्रद्धेनुसार हा जो काळ आहे तो शिक्षा नसून श्रद्धेची कसोटी असू शकते, तर याविषयी आपण थोडे बोलूया. स्वामी भक्तांनो, सोन्याला जेव्हा दागिन्याचं रूप द्यायचं असतं तेव्हा ते आधी अग्नीमध्ये तापवलं जातं. हिरा चमकण्यापूर्वी त्यावर असंख्य घाव घातले जातात. मग विचार करा, ज्याला स्वामींचा खरा भक्त बनायचा आहे त्याच्या जीवनात संघर्ष का येऊ नयेत? प्रत्येक वेळी स्वामींची परीक्षा असते असं म्हणता येत नाही, पण अनेक भक्त त्यांच्या अनुभवातून असे सांगतात की काही कठीण प्रसंगांनी त्यांची श्रद्धा अतिशय दृढ झाली. त्यातली पहिली कसोटी शांत राहण्याची. जीवनामध्ये काही प्रसंग असे येतात की सर्व काही आपल्या मनाविरुद्ध घडतं. मग आपण रडतो, तक्रार करतो, चिडचिड करतो, पण मात्र आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाही. मग अशा वेळी मन शांत ठेवणे हीच आपली काय आहे? कसोटी आहे. तुमच्या मनामध्ये एकच नाव घुमत राहतं आणि ते म्हणजे स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर दुसरी कसोटी आहे विश्वासाची. जेव्हा सर्वजण म्हणतात की आता काही माझ्याने हे काम होण्यातलं नाही किंवा कोणी हे काही काम करण्यातलं नाही, आता माझ्यावरच हे सगळं शेकणार किंवा मलाच हे सगळं करावं लागणार, मलाच हे सर्व निस्तरावं लागणार, कोण नाही माझ्यासोबत, अशी जेव्हा आपली मनाची तयारी होते तेव्हा त्या कामावर आपली श्रद्धा असणे किंवा विश्वास असणे हा सुद्धा महत्त्वाचा आणि कसोटीचा भाग असतो. तिसरी आपली कसोटी असते अहंकार सोडण्याची. कधी बघा, माणूस यश मिळत चाललं की त्याला वाटतं मी कोणतरी मोठाच आहे. यशामुळे तो असा भांबावून जातो. माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, सर्व काही माझ्याकडेच आहे, सर्व काही मीच आहे, सर्वांनी माझंच ऐकावं, माझंच सांगणं ऐकावं, अशा प्रकारची भावना, विचार या अहंकार रूपी माणसाजवळ निर्माण होतात. मग अशा वेळी एखाद्या वेळेला त्या माणसाला अपयश आलं तर तो थोडा भांबवतो, पण काही वेळाने त्याला समजतं की आपण अहंकार केला होता आणि त्या अहंकाराचंच हे आज आपल्याला फळ मिळालेलं आहे किंवा आपल्याला हे जे आज वेगळेपणाने गोष्ट काही निस्तरावी लागत आहे किंवा आपल्यावरच हे संकट आलेलं आहे ते आपल्यालाच निस्तरावं लागत आहे असं वाटणं ही सुद्धा त्याची काय आहे? कसोटी आहे. आणि मग त्यातून तो शिकतो की अहंकार करून उपयोगाचा नाही. आपण जर अहंकाराने वागलो तर आपल्या जवळची माणसं काय होतात? दूर जातात. आपल्या जवळ कोण राहत नाही. आपल्याला मदतीची जेव्हा खरी गरज असते त्यावेळेला आपल्याजवळ कोणीही नसते आणि त्यामुळे मग आपल्याला अपयश येते. मग असं होऊ नये यासाठी आपण आपल्या अंगी नम्रता बाळगणे हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे अहंकार सोडण्याची वृत्ती निर्माण होते, ही सुद्धा आपली काय आहे? कसोटी आहे. चौथी कसोटी आहे किंवा परीक्षा आहे संयम.
संयमाची गरज असते आपल्याला. प्रत्येक गोष्ट बघा आपल्याला पटापट हवी असते. सगळं पटापट व्हायला हवं असतं आणि सगळं पटपट झालं की आपण मोकळे असं आपल्याला वाटत असतं. पण आजच्या काळात प्रत्येकाला सगळंच काही हवे तेव्हा मिळेल असं नाही. बघा ना, आपण एखादं झाड लावलं किंवा एखादं काम केलं, ते आपलं लगेच होतं का? नाही. झाड लावलं तर त्या झाडाला फळं फुलं यायला थोडा कालावधी जावा लागतो. मग तसंच आपल्या कामाचं सुद्धा असतं. कोणतंही काम हे आपल्याला पटकन होण्यातलं नसतं. त्याला काळ वेळ असतो. थोडा संयम ठेवावा लागतो. मग हा संयम ठेवणंसुद्धा आपल्या मनावर अवलंबून आहे. यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणजे संयम पाळणे, एखाद्या गोष्टीची वाट पाहणे, एखादं काम होतं आहे त्याची वाट पाहत राहणे किंवा ते हळूहळू करणे आणि ते पूर्णत्वास नेणे, याला म्हणतात संयम. अशा प्रकारे आपण प्रत्येक वेळेला संयम पाळणं ही सुद्धा आपली कसोटीच आहे. बघा ना, वर्षभराचं सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीला संयम पाळतो. पावसाळ्यानंतर उन्हाळा, उन्हाळ्यानंतर हिवाळा, परत हिवाळ्यानंतर पावसाळा, असे संयमाने प्रत्येक ऋतू येत असतो. मग तेव्हा आपण धीर धरतो की नाही प्रत्येक गोष्टीचा. मग त्या वेळेला ती कामे केली जातात. तशीच आपण जर संयम ठेवला तर आपलीसुद्धा जी काही कामे आहेत ती आपोआपच संयमाने आपण ती पूर्ण करणार आहोत. मग संयम ही सुद्धा आपल्या जीवनाची खरी कसोटी आहे. त्यानंतरची 5वी परीक्षा म्हणजेच कसोटी आपली असते ती नामस्मरण न सोडण्याची. बघा, काही वेळेला आपल्याला कंटाळा येतो. जाऊन देत, आता काय मी ह्या कामांनी मी इतका कंटाळलो आहे की मला आज काय पूजाच करूशी वाटत नाही, नामस्मरण करूसं वाटत नाही, असं वाटतं आपल्याला. आणि मग आपलं मन सैरभैर होतं. पण असं होऊ द्यायचं नाही. जेव्हा आपलं मन म्हणतं की हे करायचं नाही, तेव्हा मुद्दामून आपण ते करायचं. नामस्मरण करणं हे आपलं फार महत्त्वाचा भाग आहे, जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. तेव्हा आपण स्वतःला सांगायचं, छे आज आपलं काम नाही झालं तरी चालेल, पण आपण नामस्मरण मात्र न चुकता करायचं. अगदी 2 मिनटं की नाही तुम्ही ते नामस्मरण केलं पाहिजे. कारण श्रद्धा ही सोप्या दिवसात नाही तर कठीण दिवसांमध्ये आपल्याला ओळखायला शिकायला पाहिजे. म्हणजे विश्वास, संयम, श्रद्धा, अहंकार ह्या ज्या आपल्या कसोट्या आहेत त्या आपण काय केल्या पाहिजेत, आपल्या जीवनामध्ये परीक्षाच आहेत असे समजून त्याला सामोरे गेलं पाहिजे. तरच आपल्याला त्यामध्ये यश मिळणार आहे. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, कठीण काळ आला म्हणजे काय, स्वामी दूर गेले, आता आपलं काही संपलं, आपल्याला आता काही जमण्यातलं नाही आणि मग आपण हताश होऊन बसतो, असं काही करायचं नाही. तर आपण काय करायचं, कठीण काळामध्ये सुद्धा धैर्याने त्याला तोंड द्यायचं, त्याला जवळून जाऊन अनुभवायचं. आणि हीच आपली खरी परीक्षा असते. स्वामी आपल्या पाठीशी असतात पण त्यांना आपण पाहू शकत नाही, एवढी आपली पात्रता नसते. पण त्या कामासाठी आपण उभं राहणं, आपण धैर्यानं तोंड देणं, ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वामींची आपल्या पाठीमागे असणारी शक्ती असते, त्यांची ऊर्जा असते. ते ठाम आपल्या पाठीशी उभी असतात आणि त्यामुळे आपण ठामपणे त्या संकटांना तोंड देऊ शकतो. म्हणजे धैर्य आपल्याला या स्वामींच्या पाठिंब्यामुळे मिळतं. आणि म्हणून अनेक भक्त ठरवतात की कुठलंही संकट आलं तर ही खरोखरच ही स्वामींची परीक्षा आहे. या परीक्षेत आपण नापास व्हायचं नाही, तर आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं आहे, पास व्हायचं आहे, असे ते मनाशी विश्वास ठेवून त्या संकटाला सामोरे जातात. मग आपण सुद्धा या परीक्षेला सामोरे जायचं आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये कठीण काळ चालू असेल समजा, तर आपण निराश व्हायचं नाही. आपलं नामस्मरण सुरू ठेवायचं, प्रयत्न सुरू ठेवायचे आणि आपल्या कामावर, आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा. स्वामींची कृपा नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे दिसेल असं नाही, पण ती आपल्याला योग्य दिशेने चालण्याची शक्ती नक्कीच देऊ शकते. आणि त्यामुळे आपण आपल्या कसोटीत पात्र होण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तरच आपण त्या कसोटीत उतरू शकतो किंवा त्या स्वामींच्या परीक्षेमध्ये आपण पास होऊ शकतो. स्वामींची कृपा आपण आपल्या पाठीशी आहे असं जाणू शकतो. म्हणजे लक्षात ठेवायचं की जेव्हा ही चिन्ह दिसतील तेव्हा खरोखर स्वामी आपले काय करत आहेत, परीक्षा घेत आहेत असं समजावं आणि त्याला अगदी धैर्यानं पुढं जाऊन आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करावा आणि ते काम असेल किंवा ते संकट असेल त्या संकटाला सामोरं जावं. अशा प्रकारे आपण आपल्या मनाला उभारी देऊन जर कामे केली तर नक्कीच स्वामी आपल्याला यश देतील. तर भक्तांनो, तुम्हाला अशी काही चिन्हे आढळली तर नक्कीच समजा की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.